चल येस मॅचला होणारी सुरुवात एका बाजूला आपण पाहतोय फाईट करत असताना मेहताब 11 कुर्ला हा संघ खेळतोय. दुसऱ्या बाजूला शांतिरत्न दीपक दादा प्रदिशान पुणे हा संघ तुम्हाला पाहायला भेटतोय. पुण्यावरून हा संघ दाखल झालेला आहे. बॉलर नेम गोलंदाज पहिला बॉल यावेळी स्ट्रेट उडवलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. पहिल्याच बॉल वरती अमितच्या बॅट मधून आलेला हा ब्रँडेड स्ट्रोक सुरुवात केली आहे. भव्य स्वागत केलंय आणि सांगत असताना वेलकम टू द ग्राउंड ठोकलाय हा ब्रँडेड बिग हिट षटकार. षटकाराला षटकाराच्या मदतीने आपण पाहतो यावेळी सुरुवात केली आहे. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार आहेत. नेक्स्ट बॉल लेफ्ट बॉलर यावेळी सोबत कव्हर सीट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय की काय क्षेत्ररक्षक यस जज करतात परंतु इथे चुकी घडली आहे. फंबल झालेत, कॅच ड्रॉप म्हणजे मॅच ड्रॉप हे सातत्याने आपण पाहिलंय. कॅचेस विन द मॅचेस हे ब्रीद वाक्य आहे क्रिकेटचं. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा हा खेळ. परंतु यावेळी चुकी घडली आहे. मैदानाच्या आतमध्ये कॅच ड्रॉप. आता स्ट्राईक एंडला कॅप्टन कोल सर सेनापती डॉन मैदानाच्या आतमध्ये आहेत. हो आठव्या बॅटने लॉफ करण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील फटका फसलाय, संधी आहे. ओ यावेळेस नो मॅन्स लँडला थोडस चुकी यावेळेस घडली आहे. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट. 2 धावांच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल 9व्या धावसंख्येवरती. 9 ऑन अ बोर्ड. 9 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती आहे. 3 बॉलचा खेळ कंप्लीट आणि 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 ऑन अ बोर्ड. 9 धावा धावफलकावरती. बघा मेहताब 11 आपला एक्स्ट्रा मॅन प्लीज पाठवा कॉम्बॉक्स मध्ये प्लीज. रब्बी आहेत बॉलिंग मार्कवरती. ओव्हर नंबर 1 षटक क्रमांक पहिलं जे प्रगतीपथावरती आहे. मार्गस आहे. रब्बी आहेत बॉलिंग मार्कवरती. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय. बरेचसे प्रेक्षकांची गर्दी देखील वाढत चालली आहे कारण की आजचा अंतिम दिवस सुपर संडे सुपर धमाका या स्पर्धेचा अंतिम दिवस. 4 दिवस आपण ही स्पर्धा पाहतोय. ऑल इंडिया फॉर्मॅटमधील भारतामधील कानाकोपऱ्यातून बरेचसे खेळाडू बरेचसे संघ तुम्ही पाहिलेत. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. ओ यावेळेस लॉफ करण्याचा प्रयत्न. अक्रॉस लाईन बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. 4 बॉल आणि 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 ऑन अ बोर्ड. नेक्स्ट बॉल. ओ यावेळेस अलॉंग विथ कार्पेट फटका सजवला आहे. स्ट्रेट एक सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक जम पोहोचेल. 10 धावा धावफलकावरती आहेत. 10 ऑन अ बोर्ड. 10 धावा धावफलकावरती 0 पाहायला मिळतात. शेवटचा बॉल लास्ट बॉल. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. ओहो यावेळेस अगदी कुलट टाकलेला बॉल. स्लोवर गतीमध्ये परिवर्तन थोडंसं केलंय. चेंज ऑफ पेस. एक षटकार जरी आलाय तरी धावा इथे आपण पाहतोय फक्त 10 धावा धावफलकावरती आहे. 10 ऑन अ बोर्ड. दुहेरी अंकांमध्ये धावफलक डबल डिजिट 10 धावा धावफलकावरती आहेत.
इस बॉलिंग मागपती गोलंदाज षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती पहिला बॉल फुटवर्कचा इस्तेमाल केलाय. डीप फाईन लेगला फटका सजवलाय. फिल्डर आले डीप मध्ये, बॉलला स्टॉप केलाय, कलेक्ट केलाय, फेकलाय. तोपर्यंत एक सिंगल मिळते आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय. 11 या धावसंख्येवरती 11 ऑन बोर्ड 1 और 11. 11 धावा धावफलकावरती पाहायला जरूर मिळतात. नगरसेवक चषक 20-25 हे करंडक कोण उचलेल, मानाची ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ कोण ठरेल. रोख रक्कम तब्बल 1 लाख धनराशी आपल्या नावावरती कोण करणार आहे ते संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. परंतु इथे आडवा बॅटने पॉवरफुल स्ट्रोक, फुल पॉवरफुल आणि बॉलला केले बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल. आणि यावेळेस आपण पाहिला तर या षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय. 17 ऑन बोर्ड 17 धावा धावफलकावरती आहेत. अजून एक यावेळेस भारत स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल मेल स्ट्राईक रोटेट होते. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्डमध्ये चेंजेस. 18 धावा धावफलकावरती आहेत. बुनबुनचे सागर बनता. एक सिंगल डबलचा खेळ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. नेक्स्ट बॉल. ओ यावेळेस खेचून मारायचा होता परंतु इथे अनसक्सेसफुल ठरला. अक्रॉस लाईन टप्पा पडल्यानंतर अर्ली बॅट स्विंग. रक्षक चेंडू विसावतोय. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज. बॉलिंग मार्कवरती लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसलाय आणि यावेळेस गोलंदाज असलाय, बॅटर रुसलाय. परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. सरसेनापती संघाचा डॉन बॅक टू डकआउट. फलंदाज होतोय बाद. अठरा धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर 3 षटक क्रमांक 3 धमाका ओव्हरला सुरुवात. पहिलाच बॉल भिरकावून दिलाय. यावेळेस हुक केलंय हुक आणि धावा केला तिथे बुक. आला हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. 6 धावा षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय. 24 धावा 24 ऑन बोर्ड. 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्याच बॉल वरती सुरुवात केली आहे. धमाकावरला सुरुवात. अजून एक ऑन साइडला टॉप क्लास बॅटिंग दमदम दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये. आणि आता पुण्यावरून काय ते आम्ही आलोय खेळायला हे मात्र दाखवून दिलंय. टॉप क्लास बॅटिंग सध्याच्या घडीला. बैक टू बैक सेकंड इन रो किच के मारा है भाई. उड़न खटोला 6 रन जोड़ दीजिए स्कोर कार्ड के ऊपर. 6 धावा 30 धावा तब्बल धावफलकावरती आहेत. 16 ऑन बोर्ड. हो यावेळेस देखील डीप फाईन लेगला बॅक टू बॅक थर्ड इन ए रो. अजून एक धमाका दाखवत असताना इलाका तुम्हारा लेकिन धमाका हमारा सांगून दिलंय या बॉल वरती. टॉप क्लास आलेला हा अजून एक बिग हिट षटकार. बॅक टू बॅक तिसरा षटकार. काय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. दमखम दाखवत असताना अमित हे नाव मात्र लौकिक झालंय. धमाकावर मध्ये धमाका करतात अमित. बॅक टू बॅक 3 षटकार आलेत. 18 धावा धावफलकावरती आहेत आणि धमाकावर चालू आहे. जितक्या धावा बनतील तितक्या डबल. जर विकेट गेली तर जितक्या धावा बनल्या आहेत तितक्याच धावा तुम्हाला पाहायला मिळतील. चौथा बॉल. हो अजून एक
काय बॅटिंग चालू आहे यावेळीस, काय घडलंय पाहावं लागेल. षटकार आलाय, 6 धावा मिळतात, वरतून गेलाय. यावेळेस नशिबाचा दमखम दाखवलाय आणि आता दाखवून दिलाय राजा तो राजा. बाकी सारी प्रजा, प्रजा से बड़े ताकत और ताकत से बड़े हम से पंगा लिया है तो देखते किसमें कितना है दम. यावेळेस दमखम दाखवलाय. षटकाराच्या मदतीने बॅक टू बॅक 4 षटकार. अमित या नावाची चर्चा झाली आहे. थेट पुण्यावरून हा खेळाडू दाखल झालाय आणि आता बदलापूरमध्ये त्याची चर्चा होणार आहे नक्कीच. अमित मैदानाच्या आतमध्ये धावांचा विचार केला तर धावफलक 42, 42 ऑन बोर्ड. अगदी प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये राज्य केले आतापर्यंत. अमित यांनी चांगली बॅटिंग करतोय, धमाका ओव्हर चालू आहे. 24 धावा तर धावफलकावरती लागले गेलेत आतापर्यंत या ओव्हरमध्ये. धमाका ओव्हर चालू आहे. हाफ टाकर बॉल, यावेळेस स्किल पुल करण्याचा प्रयत्न होता. आता थोडंसं शांत ठेवण्याचं काम केलंय. बॉडीला आदळलेला बॉल थोडंसं सावकाश घ्या बॅटर. ओके, शेवटचा बॉल उर्वरित आहे. 4 बॉल षटकार आले, तदनंतर 5व्या बॉलवरती डॉट बॉल. शेवटचा बॉल उर्वरित आहे. धमाका ओव्हर चालू आहे. 24 धावा आतापर्यंत बनल्यात या षटकामध्ये. ओ चॉप केले आडवा बॅटने. यावेळेस एक सिंगल स्ट्राइक रोटेट आणि तब्बल 25 धावा या स्कोर कार्डवरती बनल्यात या ओव्हरमध्ये. म्हणजे डबल, म्हणजे टोटल 50 धावा इथे स्कोर कार्डवरती ऍड केल्या जातील एका ओव्हरमध्ये. हे रेकॉर्ड आहे आणि आतापर्यंत मी तर म्हणेन धमाका ओव्हरचं सर्वात हायेस्ट टोटल आपल्याला पाहायला मिळतं. येस 57-54 आपल्याला येस काल आय थिंक परवाच्या दिवशी येस डे 2 मध्ये पाहायला मिळालं. केतन म्हात्रे जेव्हा खेळत होते, श्रेयस कदम आणि तब्बल जेव्हा पाठलाग करायचा होता 108 धावांचा, येस 100 धावांचा, तिथे त्या 27 धावा बनल्या होत्या. परंतु आता त्यानंतरचा हायेस्ट स्कोर या स्पर्धेमध्ये या संघाने बनवलेला आहे. 25 धावा बनल्या आणि आता डबल म्हणजे 50 धावा टोटल स्कोर कार्डवरती ऍड केल्यात. धावफलक जम पोहोचेल आता 68 ऑन ए बोर्ड. 68 धावा धावफलकावरती बनल्या गेल्यात. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालाय. अमित चमत्कार करतो या मॅच मध्ये. बोलत या नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा. हो यावेळेस एका पायावरती पूर्णपणे बॉडी बॅलन्स, एका पायावरती ठोकला आणि बॉलला फेकून दिलाय सीमा रेषा पार. धावा मिळतील. पूर्णपणे आलेला हा ब्रँडेड षटकार. 6 धावा. ओव्हर द कव्हर्स OTT लाजवाब फटका. पॉवर पॅक बॅटिंग सध्याच्या घडीला अमितच्या माध्यमातून चालू आहे. हो अजून एक लॉफ करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आणि इथे परतावं लागेल. बारी बारी सबकी, कभी हमारी तो कभी तुम्हारी, एक तेरी तो एक मेरी. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागत असताना दुसरा अमित बॅक टू डकआउट. मोठा मासा गायला लागलाय. अमितचा वैयक्तिकचा विचार केला तर धावा इथे बनल्यात. क्या बात आहे. 45 धावांची विस्फोटक बॅटिंग साकारली आहे. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत अमितसाठी. बॅक टू बॅक 4 बॉलवरती 4 षटकार देखील आले त्याच्या बॅटमधून. ते टाकायला 4 बॉल 4 3 बॉल 3. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज आलेत. ओ यावेळेस आल्या उडवलाय बिग हिट आलेला हा अजून एक आय एम लेट बट आय एम ग्रेट असं दाखवून दिला या बॉल वरती आणि अग्नीच्या कारकिर्दीला दाखवणारा असा क्लास फटका. आणि त्या फटक्याचा सटका लागत असताना मेहताब्बा 11 कुर्ला या संघाला ठोकलाय हा षटकार. एटी ऑन बोर्ड. 80 धावा तब्बल धावफलकावरती बनल्या गेल्यात. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. ऑन साइडला
अलॉंग विथ द कार्पेट एक सिंगल स्ट्राईक रोटेट. 81 धावा फलकावरती आहेत. 81 ऑन अ बोर्ड. एक्क्याऐंशी धावा फलकावरती पाहायला मिळतात. 81 ऑन स्कोर कार्ड टीम टोटल. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉल तयार. ओ लॉफ्टेड हिट करण्याचा प्रयत्न होता. सबन डिलरी टप्पा खाली पडल्यानंतर टप्पा पडल्यानंतर खाली राहिलेला बॉल पाहायला मिळतोय. संध्याकाळचं सत्र वडिलीकरांच्या क्रीडांगणावरती स्पर्धा चालू आहे. आजचा शेवटचा दिवस. ओ यावेळेस कोलवर टप्पाचा बॉल उडवलाय. फिल्डर आहे स्ट्रेट इन टू दी सेफ हँड्स. परतावं लागेल पुन्हा एकदा. फलंदाज होईल बाद. गिरीश बॅक टू डकआउट. धक्का क्रमांक 3 लागलाय टीम पुणे या संघाला. बॉल तयार. ओ यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज. बॉल बॅक ड्राईव्ह आणि यस परतावं लागेल. स्वतः गोलंदाज छेलच्या खाली आलाय. स्ट्रेट इन टू दी बास्केट. अजून एक धक्का लागलाय. 1 मोर विकेट डाऊन. धक्के पे धक्का. धक्का क्रमांक 4 लागलाय. पिंटू साजिद न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट करण्याचा होता. तो कॅची घंटा होती परंतु इथे इझिली 2 धावा कंप्लीट. 2 धावा कंप्लीट. हे असं वातावरण तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल कारण की 40+ क्रिकेट आहे. एंटरटेनमेंट भरपूर आहे. खेळाची असली मजा आहे. एका बाजूला आपण पाहतोय फाईट करत असताना खऱ्या अर्थानं मेहताबा 11 कुर्ला हा संघ खेळतोय. टॉस जिंकला होता. फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि इन्व्हाइट केलं होतं टीम शांतिरत्न दीपक दादा प्रतिष्ठान पुणे या संघाला बॅटिंगसाठी. परंतु इथे धावा भरपूर खऱ्या अर्थाने कुठल्या गेल्या. टीम शांतिरत्न दीपक दादा प्रतिष्ठान पुणे यांच्या माध्यमातून. तीन बॉलचा खेळ कंप्लीट आहे आणि धावा आपल्याला पाहायला मिळतात. 84 ऑन अ बोर्ड. 84 धावा फलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल लॉफ्टेड हिट स्ट्रेट कार्पेटच्या साह्यानं एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावाचा कुठल्याही प्रकारचा मानस नाही आहे परंतु इथे दुसऱ्या धावाचा कॉल आलाय आणि 2 धावा इझिली कंप्लीट देखील झाल्यात. 2 धाव्यांच्या मदतीने दाफल जम पोचेल 86 ऑन अ बोर्ड. 86 धावा दाफलकावरती आहेत. 4 बॉलचा खेळ कंप्लीट. शेवटचे 2 बॉल. लास्ट 2 बॉल पेंडिंग. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. या 2 बॉलमध्ये किती धावा बनतील. इनिंग नंबर 1 पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. आउटसाइड लेग स्टंप. यस पास सिग्नल. व्हाईट बॉल. 87 धावा फलकावरती आहेत. 87 ऑन अ बोर्ड.
नेक्स्ट बॉल राईट ऑफ द विकेट. हो, यावेळेस देखील खेचून मारायचा होता परंतु इथे स्ट्राईक रोटेट सॅक्रिफाईस विकेट तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. पार्टनर आउट होईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भीमा. न्यू बॅटर इन नंबर 7 वरती जात आहेत. भीमाला आपण पाहतोय. लास्ट बॉल शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल शेवटचा बॉल. टार्गेट सेट करणारा. ओल ऑफ केल्या ऑन साइडला फिल्डर आहेत परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर मिसफील्ड झाली आहे आणि 1 बाउंस सीमारेषा पार ओव्हर द रोप. शेवट गोड करणारा आलेला हा ब्राइटेड चौकार. 4 चौकाराच्या मदतीने स्कोर काढला. अगदी मी तर म्हणेन शेवटच्या मोमेंटला संजीवनी देण्याचं काम केलं आणि धावफलक जम पोहोचलाय. 91 धावा 91 ऑन ए बोर्ड आणि 92 रन्स टू विन. 92 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. 92 रन्स टू विन फ्रॉम 30 बॉल हे समीकरण तुम्हाला पाहायला मिळतं आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये आता गरज असेल. पूर्वार्धाचा एक कंप्लीट झालेला आहे आणि उत्तरार्धाच्या खेळामध्ये येणारे 30 बॉल आणि 92 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे. 92 धावा डिफेंड होतील का चेस होतील ते ऐकण्यासाठी आपण करतोय परिवर्तन कॉम्बॉक्समध्ये आणि इन्व्हाइट करतोय रोशनजी संते सरांचा हा गोड आवाज ऐकायला नक्कीच मिळणार आहे. चला विनंती असेल फलंदाज देखील पाठवायचे आहेत. मेहताभाई 11 कुर्ला सामना सुरू आहे. शांतिरत्न दीपक दादा प्रतिष्ठान पुणे या दोन टीममध्ये टार्गेट आहे या मॅचमध्ये 92 धावांचं 5 षटकांमध्ये. आणि नेक्स्ट मॅच असणार आहे मेहताभाई 11 कुर्ला आणि त्यांना फाईट करेल कनक 11 भांडूप या दोन टीममध्ये. चला विनंती आहे आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. सामना आपण सुरू करतोय कारण की 92 धाव बनवायचे आहेत. या मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग केली. पहिल्या मॅचमध्ये थोड्याशा चुका झाल्या होत्या त्या म्हणजेच शांतिरत्न दीपकदादा प्रतिष्ठान पुणे या टीमकडून, कारण की जी धमाका ओव्हर होती त्या धमाका ओव्हरमध्ये विकेट गमावली आणि त्यानंतर हा सामना गमवावा लागला होता याआधीचा. परंतु या मॅचमध्ये त्या चुका दुरुस्त करून तब्बल 91 धाव बनवल्यात 5 षटकांमध्ये आणि 92 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या सामन्यामध्ये.
सॅम्युअल आणि चला एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवायचा आहे, विनंती असेल. मेहता बाय 11. ब्याण्णव धाव बनवायचे आहेत. पहिला चेंडू फुल टॉस, मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग, क्षेत्ररक्षक जज करतात नंदू, आणि नंदूने हा झेल सोडलाय. बॅकअप साठी फिल्डर येतील तोपर्यंत मिळतील. या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या आहे 2. 92 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. मेहता भाई 11 कुर्ला या टीमला एक चांगलं बॅटल या दोन टीम मध्ये आपण पाहतोय. यावेळेस चांगला चेंडू आहे, सुरेख गोलंदाजी, सबमरीन डिलिव्हरी, आणि इथे हा डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या 2 आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज सॅम्युअल आहे. फुल टॉस चेंडू आहे, स्वीप करतायत. चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि सीमारेषी लगत चांगली फिल्डिंग. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. नगरसेवक चषक 2025 करंधुळे आयोजित ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये आयोजन. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 5. चांगली सुरुवात झाली आहे या मॅचमध्ये. पहिल्या इनिंगमध्ये बनवले 91 धावा, सेकंड इनिंगमध्ये 92 धावा डिफेंड करायच्या आहेत आणि आतापर्यंत शांत ठेवलं आहे गोलंदाज सूरजने. या पहिल्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा आल्यात 4 चेंडूंमध्ये. 4 चेंडू आणि 5 धावा खर्च करतोय गोलंदाज सूरज. यावेळी स्लॉप करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, झेलची शक्यता असेल आणि हा झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ जीवनदान मिळतंय आणि मिळते 1 धाव. मयूर आणि सॅम्युअल ही जोडी आहे. यस, कनक 11 भांडूप या टीमचे पुरस्कर्ते आहेत अजय दादा, आणि त्यांच्या माध्यमातून माहिती मिळते. येतोय हा वाईट बॉल. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. 1 चेंडू शिल्लक या पहिल्या षटकातील. आमच्यासोबत आमच्या कॉम्बॉक्समध्ये A1 जोडी आहे जोविलीची. प्रेम धुळे आणि अभय चौधरी एक नामवंत गुणलेखक आहेत, तेवढेच चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. आणि दुसरे म्हणजे आमचे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट ड्राईव्ह करतायत अलॉंग द कार्पेट. चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने. 1 धाव झाली पूर्ण. चांगले क्षेत्ररक्षण. मिळते फक्त आणि फक्त 1च धाव. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 8. बनवायच्या धावा 92. 24 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 84 धावांची अजूनही गरज आहे या मॅचमध्ये. मेहता बाय 11 कुर्ला. विपक्ष आपण पाहतोय शांतिरत्न, दीपक दादा प्रतिष्ठान,
पुणे या दोन टीममध्ये हा सामना सुरू आहे. नंदू, क्या बात आहे, नंदू यांचं भव्य स्वागत केलंय. वेलकम टू द ग्राउंड हे सांगत असताना ठोकलंय पहिले चेंडूवरती षटकार. नंदू पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करताय, क्षेत्ररक्षक आहेत कव्हर पॉइंटला डीपमध्ये. एक धाव झाली पूर्ण आणि थोडीशी फंबल झाले क्षेत्ररक्षक, थोडीशी खराब फिल्डिंग, त्याचाच फायदा घेतलाय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलेला आहे. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा, धावसंख्या 2 ने पुढे जाईल 16. ऑन द टॉस खेळतायत सीमा ऋषीच्या दिशेने, सीमा पार हा येतोय चौकार. प्रयत्न खूप चांगले केले होते फिल्डरने, परंतु झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत आणि सीमा ऋषीच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार येतोय. सॅम्युअलच्या बॅटमधून धावसंख्या 20-20. 92चा पाठलाग करायचा आहे या मॅचमध्ये. शॉर्टम पुल केलाय, क्षेत्ररक्षक आहे सूरज. डाऊन दी बॉल, सूरजने हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय फेल, विकेटचं बटन लागतोय. पहिला धक्का सॅम्युअल. बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन नेम प्लीज. ऋतू येत आहेत नवीन फलंदाज आणि पहिला चेंडू ऋतूसाठी डॉट आलाय. धावसंख्या आपण पाहू शकाल 20. एक चेंडू शिल्लक आहे. नंदूने ऑन साइडला खेळतायत, सॉफ्टने खेळतायत, त्याच्यावरती मिळते एक धाव. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे, दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि पहिल्या 2 षटकांतर धावसंख्या आहे 22-22. जिंकण्यासाठी 92 बनवायचे आहेत. 18 चेंडू शिल्लक, 70 धावांची अजूनही गरज. 18 चेंडू 70 बनवायचे आहेत. धमाका ओव्हरला होती सुरुवात. 18 चेंडू आणि 70 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. मेहताब भाई 11 कुर्ला या टीमला. हॅलो.
क्या बात आहे. पहिला चेंडू आलाय वाईट बॉल. डॉन आहेत नवीन गोलंदाज. या धमाका ओव्हरला सुरुवात झालेली आहे. यस, रिव्ह्यू घेतलेला आहे व्हाईट बॉलसाठी. चेक करूया आपण. फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे व्हाईट बॉलसाठी. नक्कीच आपण चेक करूया. व्हाईट बॉल आहे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा आलाय हा व्हाईट बॉल. धावसंख्य आपण पाहू शकाल 24. यावेळी स्पूल करतायत डीपमध्ये नंदू आहेत उपस्थित. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या एकने पुढे जाईल 25. 25. एक चेंडू झालाय आणि आलेत एकूण 3 धावा आतापर्यंत. 2 चेंडू झालेले आहेत आणि 3 धावा आलेत. एक डॉट बॉल होता. स्ट्रायकिंगला फलंदाज रितू आहेत. यावेळेस लाईन चुकीची आहे हे सांगत असताना पंच उमेश केने सरांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धमाका ओव्हर सुरू आहे. 3 वाईट चेंडू आतापर्यंत आपण पाहिले डॉनचे. मिस्टामिंग झेलची शक्यता आणि यस, विकेट 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 मिळवली आहे या धमाका ओव्हरमध्ये आणि या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे शांतिरत्न दीपक दादा प्रतिष्ठान डोंबिवली या टीमने. महेंद्र दादा म्हात्रे आणि विनोद शेठ पाटील पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय. शांतिरत्न दीपक दादा प्रतिष्ठान पुणे संघ. न्यू बॅट्समन यावेळेस लाईन पाहावी लागेल. दिशेपासून भरकटलेत आणि पंचांचा इशारा येतोय. वाईट +4 पंजा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या मेहताब भाई 11 कुर्ला या टीमला. नशिबाच्या या 5 धावा. अजून 61 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. 4 वाईड आलेत. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक पाठवले स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. अजून एक तडाखा आणि सीमा रेषेच्या बाहेर हा पुन्हा एकदा षटकार येतोय. सामना अजूनही संपला नाहीये सांगत असताना न्यू बॅट्समन धावसंख्या 43 आहे. 49 ची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. 13 चेंडू शिल्लक. 49 धाव बनवायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. डॉन पुन्हा एकदा
टॉप एज आहे, डीप मध्ये फिल्डर आणि सीमा रेषेच्या बाहेर चौकार आलाय आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 47 जिंकण्यासाठी अजूनही 45 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लकीत 12 बनवायच्या धावा 45 या मॅचमध्ये सामना जिंकण्यासाठी मेहताब भाई 11 कुर्ला या टीमला. बारा चेंडू बनवायच्या धावा 45 या मॅचमध्ये. नेट रन रेट देखील मॅटर करेल जेव्हा 3 संघ एक सामना जिंकतील तेव्हा. या ग्रुपमधून ड्राईव्ह करताय, डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग गिरीश आहे तिथे उपस्थित. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती. 11 चेंडू शिल्लक आहे, 44ची गरज. धावसंख्या आपण पाहतोय 48-48. कारण की जर कदाचित 3 संघांनी 3 सामने जिंकले तर नक्कीच नेट रन रेटचा विचार केला जाईल. ज्या संघाचा नेट रन रेट जास्त असेल तो संघ क्वालिफाय होईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. व्हाईट बॉलचा इशारा येते उमेश केने सरांचा. एक सामना जिंकलाय कनक 11 भांडूप या टीमने. या ग्रुपमधून त्यांचा संघ इन ॲक्शनमध्ये असेल. पुढील मॅचमध्ये मेहताब भाई 11 कुर्ला या टीमसमोर. क्या बात ऑन द टॉस खेळतायत, क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, सीमा पार. हा येतोय षटकार. काय फलंदाजी सुरू आहे या मॅचमध्ये. धमाका ओव्हरमध्ये विकेट गमावली असं वाटलं की सामना नक्कीच गमावतील, परंतु त्यानंतर चौकार षटकारांची आतिषबाजी सुरू आहे. धावसंख्या 50 कंप्लीट. धावसंख्या आहे 55 धावा. जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक. बनवायच्या धावा 37 मॅचमध्ये. वेगवान चेंडू, प्रचंड वेग आपण पहिल्या चेंडूवरती येत्या डॉट बॉल. 9 चेंडू शिल्लक आहे, 37 धावांची अजूनही गरज आहे या मॅचमध्ये. मेहताब भाई 11 कुर्ला विपक्षीय सामना सुरू आहे. शांतिरत्न दीपक दादा प्रतिष्ठान पुणे या 2 टीममध्ये. 3 षटकार 1 चौकार लगावलाय न्यू बॅट्समनने. पुन्हा एकदा ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. एक तर धाव पूर्ण झाली, दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. दोन्ही फलंदाज एकाच एंडला. अपघात निश्चित. फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल. 8 चेंडू शिल्लक, 36 धावांची अजूनही गरज. आठ चेंडू बनवायचे धावा 36 या मॅचमध्ये. क्या बात आहे. चांगला चेंडू, स्विंग अँड मिस. येतो डॉट बॉल.
7 चेंडू आणि 6 षटकारांची गरज या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. एक चांगलं बॅटल सुरू आहे या दोन टीममध्ये. मेहताब भाई 11 कुर्ला विपक्ष शांतिरत्न दीपक दादा प्रतिष्ठान पुणे या दोन टीममध्ये. महेंद्रजी म्हात्रे यांचा संघ इन ॲक्शनमध्ये आहे. विनोद शेठ पाटील यांचा संघ इन ॲक्शनमध्ये आहे. वाईड बॉलचा इशारा येतोय. 7 चेंडू 35 धावांची अजूनही गरज. आणि क्लीन बोल्ड फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन. 6 चेंडू 35 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. सहा चेंडू 35 धाव बनवायचे आहेत. चला कनक 11 भांडूप या टीमचे कॅप्टन आपण देखील रिपोर्टिंग करायचं आहे. नेक्स्ट मॅच या दोन टीममध्ये असणार आहे. कनक 11 भांडूप या टीमचे कॅप्टन आपण देखील रिपोर्टिंग करा टॉससाठी. सहा चेंडू 35 धाव बनवायचे आहेत. सामना स्पीडअप करा विनंती असेल. भीमा येत आहेत. गोलंदाजी मार्क होती ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑफला डीपमध्ये फिल्डर आहेत सूरज. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होतीये. तिसरी धाव पूर्ण होईल का? धावबादची संधी आहे. विकेटचं पतन. फलंदाज होईल बाद. 2+ रनआउट. परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे. नक्कीच प्रत्येक धाव फार महत्त्वाची असणार आहे. जेव्हा तिन्ही संघ एक सामना जिंकतील तेव्हा. जर कनक 11 भांडूप टीमने सामना जिंकला पुढील तर नक्कीच चित्र स्पष्ट होईल, कारण की तो संघ 2 सामने जिंकेल. परंतु जर कदाचित पुढच्या मॅचमध्ये मेहताब भाई 11 कुर्ला संघ सामना जिंकला तर नक्कीच 3 संघांचे समान पॉईंट होतील आणि यापुढील होणारे सामने 4 यस वाईड बॉलचा इशारा येतोय. नो चेंडू घोषित केलाय पंचांनी. नो बॉल कॉल केलेला आहे.
धावा 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 मिळत आहेत, कारण की मेहताब भाई 11 या टीमला माहिती आहे जर पुढील सामना ते जिंकले तर नक्कीच नेट रन रेट हे मॅटर करेल, त्यामुळे ते देखील प्रयत्न करतायत. ऑन साईडला खेळत आहेत, एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. मिळते एक धाव, धावसंख्या एकने पुढे जाईल. 65 27ची गरज या मॅच मध्ये. सत्तावीस धावा अजूनही बनवायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. भीमा गोलंदाजी मार्कवरती. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक पाठवलाय, सीमारेषेच्या बाहेर हा षटकार येतोय. 21 धावा अजूनही बनवायचे आहेत, 2 चेंडू शिल्लक आहेत. दोन चेंडू 21 बनवायचे आहेत. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. कनक 11 या टीमचे कॅप्टन आपण देखील या टॉससाठी. कनक 11 या टीमचे कॅप्टन टॉससाठी आपण. एक चेंडू शिल्लक आहे, थोडंसं करेक्शन आहे. 19 धावांची गरज आहे, धावसंख्या 73 आहे. एका धावेचं करेक्शन होतं ते आपण करतोय. धाव घेण्याचा प्रयत्न आहे. सामना जरी संपला असेल तरी देखील नक्कीच शर्यत लागली आहे. डायरेक्ट हिट देखील होत नाहीये. धावा 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 मिल्टीला चेंडूवरती 3 धावा तर कंप्लीट झालेले आहेत. चौथी धाव होईल का? 3 धाव मिल्टीला चेंडूवरती. एकूण 76 धावा आणि 15 धावांनी हा सामना गमावलेला आहे.